बालमानसशास्त्राचा उपयोजनात्मक प्रश्नांचा भाग 1 आपण पाहिलेला आहे. तर आपण पुढचा भाग पाहूया. बालमानसशास्त्राचे उपयोजनात्मक प्रश्न जे TETमध्ये कायम विचारले जातात त्याचा भाग 2 आपण पाहतोय. चला तर मग वेळ न घालवता प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न आहे, वर्गातील एक मंद गतीने शिकणारे बालक अभ्यासात खूप मागे पडत आहे. अशा वेळी शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? वर्गातील एक मंद गतीने शिकणारे बालक अभ्यासात खूप मागे पडत आहे. अशा वेळी शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? तर त्याचं उत्तर आहे, आपण ऑप्शन न पाहता उत्तर पाहूया आणि त्याचे थोडेसे स्पष्टीकरण पाहूया. त्याच्या गतीनुसार अध्यापन करून वैयक्तिक उपचारात्मक मार्गदर्शन द्याल. तर स्पष्टीकरण आहे, धीम्या गतीने शिकणाऱ्या बालकांना अतिरिक्त सहानुभूती, प्रोत्साहन आणि उपचारात्मक अध्यापनाची गरज असते. वैयक्तिक लक्ष दिल्यावर त्यांचा आत्मविश्वास वाढतो, म्हणून मुलांना त्यांच्या गतीनुसार अध्यापन करून वैयक्तिक उपचारात्मक मार्गदर्शन देणे गरजेचे आहे. पुढचा प्रश्न आहे, एखादा विद्यार्थी वर्गात सतत खोटे बोलण्याची सवय बाळगून आहे. शिक्षक म्हणून तुमचे पहिले पाऊल कोणते असावे? उत्तर आहे, तो खोटे का बोलत आहे यामागचे मूळ मानसिक कारण शोधून काढणे. तर बालकांच्या खोट्या बोलण्यामागे अनेकदा भीती, असुरक्षितता आणि कौटुंबिक तणाव असतो. अशा समस्येचे मूळ कारण शोधल्याशिवाय त्यावर कायमस्वरूपी उपाय करणे शक्य नसते. म्हणून शिक्षकांनी तो खोटे का बोलत आहे यामागचे मूळ मानसिक कारण शोधून काढले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, वर्गातील एका बालकाला फळ्यावरील अक्षरे वाचताना त्रास होतो. तो डोळे चोळतो आणि फळ्याच्या जवळ जातो. अशा वेळी तुम्ही काय कराल? तर उत्तर आहे, त्याला वर्गात पुढे बसायला द्याल आणि पालकांना डोळे तपासून घेण्यास सांगाल. ही शारीरिक किंवा दृष्टीदोषाची प्राथमिक लक्षणे असू शकतात. अशा संवेदनशील परिस्थितीत शिक्षकाने तात्पुरती मदत करून पालकांना वैद्यकीय सल्ल्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. उपयोजनात्मक प्रश्न आहेत हे शक्यतो बालकांवरतीच विचारले जातात की अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय निर्णय घ्याल हे त्यांना पाहायचं असतं. त्यामुळे उपयोजनात्मक प्रश्नांचे उत्तर देताना अगदी योग्य पद्धतीने द्यायला पाहिजे. वर्गातील एक अत्यंत हुशार विद्यार्थी अचानक गृहपाठ आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करू लागला आहे. तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल? तर त्याच्याशी वैयक्तिक आणि प्रेमाने चर्चा करून त्याचे घरगुती किंवा वैयक्तिक कारण समजून घ्याल. तर स्पष्टीकरण आहे, हुशार विद्यार्थ्याच्या वर्तनात अचानक झालेला बदल मानसिक ताण किंवा घरगुती समस्येमुळे असू शकतो. सहानुभूतीपूर्वक केलेल्या संवादातून खरी अडचण समोर येते. पुढचा प्रश्न आहे, एका बालकाचे अवधान वर्गात वारंवार विचलित होते. त्याला कशा प्रकारे एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न कराल? तर त्याला लहान लहान टप्प्यात कामे देऊन विविध शारीरिक कृतीमध्ये गुंतवून ठेवले पाहिजे. म्हणजे अतिसक्रिय म्हणजे हायपर ॲक्टिव्ह किंवा ADHD म्हणजे काय हे पण समजून घ्या, कारण की ADHDवरती पण TET आणि टेटमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. अतिसक्रिय किंवा ADHD असलेल्या बालकांना एका जागी बसून ठेवण्यापेक्षा त्यांना लहान लहान टप्प्यांची कामे देऊन क्रियाशील ठेवणे प्रभावी ठरते. म्हणून त्याला कृतीमध्ये गुंतून ठेवलं तर त्याचं लक्ष वारंवार विचलित होणार नाही. एका विद्यार्थिनीला स्वतःच्या तीव्र भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. तिची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी काय करावे? तर उत्तर आहे, तिला स्वतःच्या भावना ओळखायला व व्यक्त करायला शिकवून सुसंवादाचे वातावरण देणे. म्हणजे भावनिक विकासामध्ये बालकाला स्वतःच्या भावनांचे व्यवस्थापन करायला शिकवणे गरजेचे असते. सुसंवादाच्या वातावरणामुळे तिची भावनिक स्थिरता वाढते. प्राथमिक वर्गात नवीन संकल्पना शिकवताना अध्यापनाचे कोणते सूत्र सर्वात प्रभावी ठरते? महत्त्वाचा प्रश्न आहे, प्राथमिक वर्गात विचारले त्यांनी. तर प्राथमिक वर्गामध्ये मूर्ताकडून अमूर्ताकडे. तर लहान मुलांना प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तू आधी सहज समजतात. त्यानंतर त्यावरून त्यांना न दिसणाऱ्या संकल्पना शिकवल्यास आकलन होते. तर जेव्हा आपण प्राथमिक वर्गामध्ये शिकवतो तेव्हा मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हणजे माहीत असणाऱ्या गोष्टी डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टीकडून अमूर्त म्हणजे ज्या संकल्पना दिसत नाहीत. मोठ्या वर्गातील मुलांना अमूर्त संकल्पना समजतात, परंतु प्राथमिक वर्गातील मुलांना समजतील का? तर नाही. म्हणून प्राथमिक वर्गात नवीन संकल्पना शिकवताना मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणे सर्वात प्रभावी ठरते. पुढचा प्रश्न आहे, कोहलबर्गच्या नैतिक विकास सिद्धांतानुसार अगदी लहान मुलांच्या नैतिकतेचा मुख्य आधार कोणता असतो? तर कोहलबर्गच्या नैतिक विकास सिद्धांतानुसार अगदी लहान मुलांच्या नैतिकतेचा मुख्य आधार शिक्षेचे भय आणि स्वार्थ. म्हणजे पूर्वलौकिक पातळीवर लहान मुले शिक्षा टाळण्यासाठी किंवा केवळ स्वतःचा फायदा मिळवण्यासाठी काय बरोबर आणि काय चूक हे ठरवतात.
म्हणजे शिक्षा किंवा स्वार्थ, म्हणजे स्वतःला त्यांना हुशार म्हटलं तर त्यांना छान वाटतं, शिक्षा दिली तर त्यांना खूप वाईट वाटतं, किंवा स्वतःचं स्वार्थ म्हणजे काही हे असेल तर ते त्या पद्धतीने. खालीलपैकी सर्जनशील बालकाची सर्वात प्रमुख बौद्धिक ओळख कोणती आहे? सर्जनशील म्हणजे अपसारी विचार, नवीन संकल्पना मांडणे. अपसारी विचार म्हणजे सृजनशील बालक एका समस्येवर अनेक नवनवीन व नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याचा प्रयत्न करते. याच प्रक्रियेला अपसारी किंवा बहुविध विचार म्हणतात. सृजनशील बालकाची ती एक हेच आहे, ओळखच आहे अपसारी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने विचार करून नवनवीन संकल्पना समजून घेणे. वर्गातील एका विद्यार्थिनीच्या मनात गणिताविषयी तीव्र भीती आहे. तिची भीती दूर करण्यासाठी काय करावे? तर वर्गातील विद्यार्थिनीच्या मनात गणिताविषयी तीव्र भीती आहे, तर गणिताचा संबंध तिच्या रोजच्या व्यावहारिक जीवनाशी जोडून सोप्या पद्धतीने शिकवण्याची तयारी करणे. गणिताची भीती घालवण्यापेक्षा पाठांतरापेक्षा प्रत्यक्ष अनुभवाचा वापर करणे, जेणे की रोजचे व्यावहारिक अनुभव जोडल्यास गणित तिला सोपे वाटू लागेल. वर्ग नियंत्रणासाठी हुकुमशाही पद्धतीपेक्षा लोकशाही पद्धत का अधिक श्रेष्ठ मानली जाते? तर वर्ग नियंत्रणासाठी हुकुमशाही पद्धतीपेक्षा लोकशाही पद्धती योग्य मानली जाते, कारण की यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त आणि जबाबदारीची भावना निर्माण होते. लोकशाही वातावरणात बालकाला स्वतःचे विचार मांडण्याची मुभा असते. लादलेल्या शिस्तीपेक्षा लोकशाही वातावरणातून स्वयंशिस्त चांगल्या प्रकारे विकसित होते, त्यामुळे ही पद्धत अधिक श्रेष्ठ मानली जाते. समावेशक शिक्षणात विशेष बालकांना सामान्य वर्गात शिकवताना शिक्षकाने मुख्य काय लक्षात ठेवावे? तर समावेशक शिक्षणात विशेष बालकांना सामान्य वर्गात शिकवताना प्रत्येक बालकाचे वैयक्तिक फरक स्वीकारून सर्वांना समान संधी देणे गरजेचे आहे. आता समावेशक शिक्षण म्हणजे कसं? जसं की सगळ्या मुलांना एकत्रित घेऊन शिकवणे, म्हणजे अपंग, दिव्यांग, म्हणजे अपंग पहिल्यांदा म्हणायचे, आता त्याला दिव्यांग हा शब्द आलेला आहे. दिव्यांग, अपंग, कमी हुशार म्हणजे बुद्धिमान, प्रभावी बालक वगैरे असतात, त्यांना सगळ्यांना एकत्रित घेऊन शिकवणे. मग त्यामध्ये काही अत्यंत हुशार मुलं असतात, काही कमी हुशार असतात. आपण बुद्धिमत्ता चाचण्या वगैरे घेतल्या त्यामध्ये आपण पाहतो प्रभावी बालकं असतात, 140च्या दरम्यान त्यांचा IQ असतो, काहींचा असतो 70 ते 90, 90 ते 110. असे कमी हुशार मुलं जे असतात त्यांना सगळ्यांना एकत्रित घेऊन पुढे जाणे. मग त्यामध्ये प्रत्येक बालकाचे वैयक्तिक फरक असतात, ते स्वीकारून सर्वांना समान संधी देणे, म्हणजे समावेशक वर्गाचे मूळ उद्दिष्ट सर्वांना एकत्र शिकवणे हे असते. आणि वैयक्तिक गरजांचा आदर करून लवचिक अध्यापन पद्धतीचा आदर करावा लागतो. म्हणजे लवचिक अध्यापन पद्धतीमध्ये स्ट्रिक्ट नसतं. समजा एखाद्या विद्यार्थ्याचं एखादं गणित सोडून झालं आणि त्याला आता कंटाळवाणं वाटायला लागलं सोप्या गणितामध्ये, तर त्याला पटकन दुसरं गणित देणं अवघड, जे की त्यामध्ये तो स्वतःच्या विचारांचा वापर करून, बुद्धीचा वापर करून ते गणित सोडवण्यामध्ये गुंतू शकतो. जीन पियाजेच्या संज्ञानात्मक सिद्धांतानुसार 7 ते 11 वर्ष वयोगटातील बालक कोणत्या अवस्थेत असते? तर 7 ते 11 वर्ष वयोगटातील बालक मूर्त क्रियात्मक अवस्थेमध्ये असते. म्हणजे या वयात मुले प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तूंच्या आधारे विचार करू लागतात. तर्कसंगत मांडणी व वर्गीकरण करण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झालेली असते. मूर्त म्हणजे ज्या वस्तू डोळ्यांना दिसतात त्यांच्याबद्दल त्यांना विचार करता येतो. अमूर्त म्हणजे कोणत्या? ज्या वस्तू डोळ्यांना दिसत नसतात, भावना वगैरे, त्या त्यांना नाही जमत. लेव वायगोस्की यांच्या मते बालकांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत MKO मोअर नॉलेजेबल ऑदरची भूमिका का महत्त्वाची आहे? तर लेव वायगोस्की यांच्या मते बालकांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत मोअर नॉलेजेबल ऑदर म्हणजे तिच्या सहाय्याने मुलाला मदतीचा ढाचा म्हणजे स्कॅफोल्डिंग मिळून अध्ययन गतिमान होते. स्कॅफोल्डिंग माहिती आहे ना? स्कॅफोल्डिंग म्हणजे मदतीचा हात थोडासा. तर अधिक जाणकार व्यक्ती, शिक्षक, पालक, त्यांचा मित्र, एखादी ओळखीची व्यक्ती यांची योग्य वेळी मिळालेली मदत बालकाला मदत करते, त्यांच्या आकलनाची मर्यादा वाढवते. म्हणून मोअर नॉलेजेबल व्यक्तीची भूमिका लेव वायगोस्की यांच्या मते बालकाच्या शिकण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची आहे. वर्गात लिंगभेद टाळण्यासाठी शिक्षक म्हणून खालीलपैकी कोणती कृती योग्य ठरेल? तर वर्गात लिंगभेद टाळण्यासाठी शिक्षक म्हणून मुले व मुली वर्ग झाडणे व नेतृत्व करणे अशा दोन्ही कामांत समान वाटा देणे.
मुलगा व मुलगी यांच्यामध्ये फरक करायचा नाही. कामाचे वाटप लिंगानुसार न करता त्यांच्या क्षमतेनुसार केल्यास मुलांच्या मनात लहानपणापासून लिंग समानतेची भावना रुजते. बालकांमध्ये स्व आदर वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करणे अत्यंत आवश्यक आहे? तर बालकांमध्ये स्व आदर वाढवण्यासाठी त्यांच्या छोट्या छोट्या प्रामाणिक प्रयत्नांचे आणि कौशल्यांचे कौतुक करायला हवे. मुलांच्या प्रयत्नांचे केलेले कौतुक त्यांच्या मनात स्वतःविषयी आदर निर्माण करते. यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि अभ्यासाची गोडी दोन्ही पण वाढते. 6 ते 8 वर्षाचे मूल सतत नखे कुरतडणे किंवा रात्री बिछाना ओला करणे हे वर्तन कशाचे संकेत देते? 6 ते 8 वर्षाचे मूल सतत नखे कुरतडणे किंवा रात्री बिछाना ओला करणे ते मूल मनातून अत्यंत असुरक्षित आणि तीव्र मानसिक तणावाखाली आहे याचे हे संकेत आहेत. म्हणजे कौटुंबिक कलह, भीती, शाळेतील नैराश्य अशा भावनिक असुरक्षिततेची अशी जी मुले असतात त्यांना प्रेमाची आणि विश्वासाची गरज असते. पुढचा प्रश्न आहे, संरक्षण यंत्रणेमधील समर्थन किंवा युक्तीकरणचे योग्य उदाहरण कोणते? समर्थन आणि युक्तीकरणचे योग्य उदाहरण आहे, परीक्षेत कमी गुण मिळाल्यावर प्रश्नपत्रिका खूप कठीण होती असे सांगणे म्हणजे समर्थन. म्हणजे जेव्हा स्वतःचे अपयश झाकण्यासाठी बालक खोटे पण बुद्धीला पटेल असे समर्थन देतो, जसे की द्राक्षे आंबट आहेत असा कोल्हा म्हणतो, जे की त्याला मिळालेच नाही, तेव्हा त्याला युक्तीकरण असे म्हणतात. बालकांच्या खेळातून त्यांच्या प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा विकास होतो? तर बालकांच्या खेळातून त्यांचा शारीरिक, सामाजिक, भावनिक आणि बोधनात्मक असा सर्वांगीण विकास होतो. खेळामुळे बालकाची हालचाल होते, तो मित्रांसोबत जुळून घेतो, म्हणजे सामाजिक, भावनिक आणि रणनीती आखतो. बोधनात्मक खेळ हा सर्वांगीण विकासाचा पाया आहे. नवीन संकल्पना शिकण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान तपासणे का आवश्यक आहे? तर नवीन संकल्पना शिकण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान तपासणे आवश्यक असते, कारण की यामुळे ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाता येते आणि नवीन माहिती जुन्या अनुभवांशी जोडली जाते, ज्यामुळे बालकाला ती माहिती समजून घेणे सोपे जाते. मुलांच्या मेंदूमध्ये आधीपासून असलेल्या माहितीच्या संदर्भाने जेव्हा नवीन गोष्ट मांडली जाते तेव्हा तिचे आकलन जास्त दीर्घकाळ टिकणारे असते. म्हणून नवीन संकल्पना शिकवण्यापूर्वी पूर्वज्ञान तपासणे आवश्यक असते. एका बहुभाषिक वर्गात वेगवेगळ्या बोलीभाषा बोलणारी मुले आहे. शिक्षकाने या बोलीभाषांकडे कसे पाहावे? बहुभाषिक वर्गात वेगवेगळ्या बोलीभाषा बोलणारी मुले आहेत, तर ते एक समृद्ध भाषिक साधन असून विविधतेचा आदर करण्याची ही संधी असते. वेगवेगळ्या बोलीभाषामुळे वर्गातील शब्दसंग्रह समृद्ध होतो. विविध भाषांचा आदर केल्यास बालकांमध्ये सुरक्षिततेची आणि आपलेपणाची भावना निर्माण होते. त्यामुळे बहुभाषिक वर्गात ते एक समृद्ध भाषिक साधन असून विविधतेचा आदर करण्याची समान संधी दिली पाहिजे. अपयशाच्या भीतीमुळे परीक्षेत पांढरे पडणे म्हणजे विसरणे कमी करण्यासाठी काय उपाय सुचवाल? अपयशाच्या भीतीमुळे विसरणे कमी करण्यासाठी भीतीमुक्त वातावरण देणे आणि सराव परीक्षांच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढवणे. म्हणजे अतिताणामुळे मेंदू माहिती साठवणे आणि परत मिळवणे विसरतो. सराव परीक्षा आणि सकारात्मक प्रोत्साहनामुळे परीक्षेबद्दलचा आवाजावी ताण कमी होतो. म्हणजेच परीक्षेसारखे सेम सराव परीक्षा अगोदर घेणे, जे की मुलांना परीक्षेची भीती कमी होईल. वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्य आणि संघभावना वाढवण्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे? वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्य आणि संघभावना वाढवण्यासाठी प्रकल्प पद्धती, जे की प्रोजेक्ट वर्क आणि सामूहिक उपक्रम राबवणे. प्रकल्प पद्धती म्हणजे प्रत्यक्ष करण्याच्या गोष्ट आहे. सामूहिक उपक्रम जे की सर्व मुलं एकत्र येऊन करू शकतात, त्यामुळे संघभावना वाढीस लागू शकते. परस्पर सहकार्य करून ते मुलं एकत्रमध्ये प्रकल्प बनवू शकतात. सामूहिक प्रकल्पामुळे उपक्रमामध्ये मुले एकत्र काम करतात, तडजोड करायला शिकतात, एकमेकांचे विचार समजून घेतात आणि यातून उत्तम सामाजिक कौशल्य विकसित होतात. म्हणून ही पद्धती योग्य आहे. बालकाच्या विकासामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा वाटा सर्वाधिक महत्त्वाचा असतो? तर बालकाच्या विकासामध्ये अनुवंश आणि वातावरण यांच्यातील परस्पर आंतरक्रिया या घटकाचा वाटा सर्वाधिक महत्त्वाचा असतो. बालकाचा विकास हा अनुवंश आणि वातावरण या दोन्हींच्या मिलापातून होतो. दोन्हीपैकी एकाचाही विकास व्यवस्थित झाला नाही तर बालकाचा विकास नीट होणार नाही. एखादा शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला नापसंतीमुळे जाणीवपूर्वक कमी गुण देतो, हे मूल्यमापनाच्या कोणत्या तत्त्वाचे उल्लंघन आहे? एखादा शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला नापसंतीमुळे जाणीवपूर्वक कमी गुण देतो, हे वस्तुनिष्ठतेचे तत्त्वाचे उल्लंघन आहे. वस्तुनिष्ठता म्हणजे
वस्तुनिष्ठता म्हणजे जरी तो विद्यार्थी तुम्हाला आवडत नसेल तरी तुम्ही एक शिक्षक आहात याचा विचार करून तुम्ही त्याबद्दल ती स्वतःच्या भावना बाजूला ठेवून त्या विद्यार्थ्यांनी कसे काम केले त्याचा विचार करूनच तुम्ही त्याला गुण द्यायला हवेत. म्हणजे जेव्हा तुम्ही वस्तुनिष्ठता यालाच म्हणतात, तुम्ही त्याचे काम पाहून त्याला गुण देणे, त्याचे परीक्षेचा पेपर पाहून त्याला गुण देणे. तुम्हाला तो विद्यार्थी आवडत नाही म्हणून तुम्ही त्याला कमी गुण देणे ही व्यक्तिनिष्ठता झाली. म्हणजे वस्तुनिष्ठता या गुणाचे उल्लंघन झाले. म्हणजे मूल्यमापन हे पूर्वग्रहदूषित नसावे, तपासणाऱ्या वैयक्तिक मताचा किंवा आवडीनिवडीचा गुणांवर परिणाम होता कामा नये, म्हणजेच वस्तुनिष्ठता ठेवली पाहिजे. प्रगतिशील शिक्षण विचारसरणीनुसार शिक्षकाची सर्वात आदर्श भूमिका कोणती असावी? प्रगतिशील शिक्षण या विचारसरणीनुसार शिक्षक एक सुलभक आणि मार्गदर्शक म्हणून वातावरण तयार करणे गरजेचे आहे शिक्षकाने. म्हणजे जॉन ड्यू यांच्या प्रगतिशील शिक्षण विचारसरणीनुसार शिक्षक हा ज्ञानाचा दाता नसून केवळ मुलांच्या नैसर्गिक अध्ययनाला मदत करणारा सुलभक असतो. म्हणजे विद्यार्थी शिकतात परंतु शिक्षकाने मार्गदर्शकाची भूमिका निभावली पाहिजे. त्यांनी त्या प्रकारचे वातावरण निर्माण केले पाहिजे की विद्यार्थ्याला शिकणे सोपे होईल. वर्गात सतत प्रश्न विचारून गोंधळ घालणाऱ्या किंवा लक्ष वेधून घेणाऱ्या बालकाला कसे हाताळावे? तर वर्गात सतत प्रश्न विचारून गोंधळ घालणाऱ्या आणि लक्ष वेधून घेणाऱ्या बालकाला त्याच्या प्रश्नांचे कौतुक करणे आणि त्याला शोध घेण्यास प्रोत्साहित करणे, जे की तो मुलगा शोध घेण्यामध्ये त्याचे लक्ष घालवेल. म्हणजे प्रश्न विचारणे हे जिज्ञासू वृत्तीचे लक्षण आहे. त्याला रागवण्याऐवजी त्याच्या चांगल्या प्रश्नांचे कौतुक केल्यास त्याची ऊर्जा विधायक दिशेकडे वळवता येते. म्हणजे एखादा विद्यार्थी शिक्षकांना प्रश्न विचारतो तर काही शिक्षक असतात का त्यांना राग येतो, ए गप्रे तू बस खाली असं म्हणतात. तर तसं न करता त्या विद्यार्थ्याच्या प्रश्नाचे उत्तर देणे, हो बाळा खूप छान प्रश्न विचारलास तू, तुम्हाला जर उत्तर येत नसेल त्यावेळेस तर ठीक आहे मी याचे उत्तर शोधून तुला सांगतो, अशा प्रकारे त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि त्याची ऊर्जा विधायक दिशेकडे वळवता आली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, बालकाचा जलद भाषा विकास होण्यासाठी घरात शाळेत काय असणे आवश्यक आहे? बालकाचा जलद भाषा विकास होण्यासाठी समृद्ध भाषिक आणि संवादात्मक वातावरण आपल्या घरामध्ये असणे गरजेचं आहे. जे की मुले भाषा सभोवतालच्या संवादातून आणि वाचनातून सहज शिकतात. समृद्ध भाषिक वातावरण असेल तर त्यांचा शब्दसंग्रह आणि वाक्यरचना वेगाने सुधारते. एक लहान मुलं असेल तर ते भाषा शिकतं कसं, आईवडील काय बोलतात काय नाही ते ऐकूनच शिकतं. म्हणून त्यांना समृद्ध भाषिक आणि संवादात्मक वातावरण मिळणे गरजेचे आहे. पुढचा प्रश्न आहे, शिकवताना शिक्षकाकडून चुकून एखादे चुकीचे उत्तर दिले गेले, नंतर ती चूक लक्षात आल्यावर शिक्षकाची भूमिका काय असायला हवी? चूक प्रामाणिकपणे मान्य करून योग्य उत्तर वर्गाला समजावून देणे. शिकवताना मुलं प्रश्न विचारतात, कधी शिक्षकाकडून एखादं उत्तर चुकीचं दिलं जातं, परंतु शिक्षकाच्या जेव्हा लक्षात येतं की हे उत्तर चुकीचं दिलं गेलं आहे, नंतर शिक्षकाने ती चूक प्रामाणिकपणे मान्य करून योग्य उत्तर वर्गाला समजावून सांगितलं पाहिजे. म्हणजे शिक्षक ही सुद्धा एक मानव व्यक्तीच आहे आणि चुका होणं हे साहजिक आहे. चुका ह्या कोणाकडून बी होऊ शकतात. शिक्षक आहे म्हणजे त्यांच्याकडून चुका होणारच नाही असं नाही. म्हणजे जेव्हा ती चूक त्यांच्या लक्षात येते तेव्हा त्यांनी ती मान्य केल्याने विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकाविषयी आदर निर्माण होतो, नैतिक मूल्यांची जोपासना होते आणि मुलांनाही योग्य उत्तर मिळून जातं. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार NEP 2020 नुसार बालकाच्या प्रगती पुस्तकात कोणत्या गोष्टीची नोंद असायला हवी? तर NEP 2020 नुसार त्याच्या प्रगती पुस्तकामध्ये बौद्धिक, शारीरिक, भावनिक आणि सामाजिक कौशल्याची नोंद असणारा 360 अंश बहुआयामी विकास हा तक्ता असायला हवा. म्हणजे NEP 2020 नुसार मूल्यमापन हे केवळ गुणांपुरते मर्यादित नसावे, त्यांच्यात असलेल्या अष्टपैलू कौशल्याचे 360 अंशी प्रगतीपत्रकामध्ये नोंद असणे गरजेचे आहे. म्हणजे फक्त गुणांची नोंद नाही करायची, त्याच्यामध्ये कोणकोणते कौशल्य आहेत, काय त्याच्यामध्ये नवीन गुण आहेत, त्या सगळ्या गुणांची नोंद प्रगती पुस्तकावर असणे गरजेचे आहे. धन्यवाद. तर आज आपण उपयोजनात्मक प्रश्न पाहिलेले आहेत. उपयोजनात्मक प्रश्न बऱ्यापैकी विचारले जातात आणि तुम्ही त्याचे उत्तर कशा प्रकारे द्यायचे हे या व्हिडिओमधून तुम्हाला लक्षात आले असेल. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानायचा आणि त्याला योग्य असं साजेसं उत्तर देता आलं पाहिजे आपल्याला. चला तर पुढच्या व्हिडिओसाठी लवकरच भेटूया. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.